अलक निरंजन. पुन्हा एकदा ही हाक त्या स्त्रीच्या कानावर आली आणि ती स्त्री दारामध्ये आली. पाहते तर काय, पुन्हा तोच जोगी आहे, भिक्षा मागण्यासाठी आलाय. त्या स्त्रीने म्हटले, आत्ताच तर दिली होती ना भिक्षा, अजून काय आहे? तो साधक म्हणतोय, आई, तू जे आता भिक्षा दिली होतीस त्यामधील एक वडा माझ्या गुरुला फार आवडलेला आहे आणि कृपा करून तू मला अजून तुझ्याकडे जर काही शिल्लक असतील तर 5-7 वडे दे. वारे म्हणे, मस्त चमचमीत खायला भेटलाले आणि गुरुचं नाव घेऊ लागलास. तुला खायचे असतील, तुझ्या जिभीचे चोचले, गुरुचं नाव कशाला पुढे करतोस? नाही माते, माझ्या गुरुलाच खायचं आहे, मी आतापर्यंत कधीच खोटं बोललेलं नाही. म्हणले, असलं मिष्टान्न वारंवार बार फुकट भेटत नाही माय. मग काय करावं लागेल? दे डोळा काढून. डोळा काढून दे म्हटल्यानंतर त्या साधकाने आपल्या डोळ्यामध्ये 2 बोट घातले आणि बुबुळ काढून हातावर ठेवलं आणि मातेला म्हणतो, हे घे माते डोळा, दे मला वडे. कोण आहे हा साधक? आपला डोळा काढून हातावरती का ठेवला? आणि कोण आहे ही माता? एका साधकाला डोळा का मागते त्या बदल्यामध्ये वडा देण्यासाठी? काय आहे ही कथा? जाणून घेऊया नवनाथ भक्तिसाराचा अध्याय 9. रामकृष्ण हरी. मच्छिंद्रनाथांनी पाशुपत राजाला रामचंद्र प्रभू, सीतामाता आणि सौमित्राचं दर्शन घडवून पुढे तीर्थयात्रा करत मच्छिंद्रनाथ पुढे निघाले. अयोध्येमधून निघाल्यानंतर पुढे गया, गदा, काशी, अवंतिका वेगवेगळ्या तीर्थामध्ये तीर्थभ्रमण करीत तेथील तीर्थाचं दर्शन घेत आणि पुन्हा एकदा मच्छिंद्रनाथ बंगाल प्रांतामध्ये चंद्रगिरी नावाच्या गावामध्ये आले. गावामध्ये आल्यानंतर मच्छिंद्रनाथाला लक्षात आलं की या गावामध्ये आपण अगोदरही आलो होतो. मच्छिंद्रनाथाला लक्षात आलं, मच्छिंद्रनाथ गावामध्ये भिक्षा मागत फिरत आहेत. आणि भिक्षा मागत मागत मच्छिंद्रनाथ एका ठिकाणी त्या स्त्रीच्या घरी आले. अलक निरंजन म्हणून हाक मारली. ती स्त्री दारामध्ये आली. दारामध्ये पाहिलं, एक जोगी आलेला आहे भिक्षा मागण्यासाठी, त्याला भिक्षा द्यावी या उद्देशाने ती स्त्री घरामध्ये पुन्हा आली. आणि घरामध्ये पुन्हा येऊन तिनं भिक्षांना एका पात्रामध्ये घेतलं आणि भिक्षा वाढण्यासाठी ती त्या साधू समोर आली. दारावरती स्त्री आल्यावर मच्छिंद्रनाथाला वाटलं काहीतरी आपलं चुकतंय किंवा ही स्त्री ती नसावी असं मच्छिंद्रनाथाला वाटल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला विचारलं, तुझं सरस्वतीच नाव का बाई? हो म्हणली, महाराज माझं नाव सरस्वतीच. आणि तू दयाळाची पत्नी का? हो, मी दयाळाची पत्नी. त्या स्त्रीच्या मनामध्ये प्रश्न आला की हा कुठला जोगी आहे, याला आपलं नाव कसं काय माहिती? तिच्या मनामध्ये प्रश्नाचं वादळ सुरूच आहे. तोपर्यंत मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला सांगितलं, बाई मुलगा कुठं आहे तुझा? ती हसली आणि नाथाला म्हणते, महाराज का माझी चेष्टा करता? मला आतापर्यंत मूलबाळच नाही, मला मूलबाळ झालेलंच नाही, माझी अशा प्रकारची चेष्टा करू नका. म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी सरस्वतीला सांगितलं, सरस्वती ओळखलं नाहीस तू मला? मी मच्छिंद्रनाथ 12 वर्षापूर्वी या ठिकाणी आलेलो होतो आणि तू माझ्या समोर तुझं दुःख सांगून तुझी ती अंतकरण द्रवित करणारी अवस्था पाहून, तुझी तळमळ पाहून मी तुला वरदोक्त भस्म दिलेलं होतं
ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष सूर्यनारायणाचं तेज असलेलं भस्म ते होतं, आणि तुला ते भस्म खायला सांगितलं होतं. ते भस्म खाल्यानंतर तुला मुलगा होईल असं मी सांगितलं होतं. तो प्रत्यक्षात हरिनारायणाचा अवतार आहे आणि तो अवतार तुझ्या पोटी जन्माला येणार आहे असं मी सांगून तुला ती भस्म दिलेलं होतं. मच्छिंद्रनाथांनी तो प्रसंग सांगितल्याबरोबर त्या स्त्रीच्या अंगावरती संपूर्ण शहारे आले, भयभीत झाली. त्या स्त्रीच्या लक्षात आलं की हा तोच साधू आहे जो 12 वर्षापूर्वी आपल्या दारामध्ये आलेला होता, आणि त्या साधूनं आपल्याला मंत्रोक्त विभूती दिली होती, परंतु शेजारणीच्या सांगण्यावरून आपण ती विभूती उकिरड्यामध्ये फेकून दिली. त्या स्त्रीच्या लक्षात आलं आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, खोटं बोलू नकोस, कुठं आहे तुझा मुलगा, दाखव मला, आणि मला मुलगा दाखवल्याशिवाय मी इथून एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही. मच्छिंद्रनाथांनी हट्ट धरला आणि ती भयभीत झालेली स्त्री आता तिला काय करावं काहीच कळत नाही. एक तर सांगावं की आपण ती मंत्रोक्त दिलेली विभूती टाकून दिली, ह्या जर साधूला राग आला आणि ह्यानं जर मला शाप दिला तर माझं आता काही खरं नाही. अतिशय घाबरली, तिची दुविधा अवस्था झाली, काय करावं, मच्छिंद्रनाथाला सांगावं किंवा सांगू नये या दुविधेमध्ये ती अडकलेली आहे. मनामध्ये विचार सुरू आहे. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, काय झालं सांग, कुठं आहे तुझा मुलगा, मी दिलेली मंत्र विभूती अशी वाया जाणारी नाही आहे ती, पुत्र जन्मलाच पाहिजे त्यामधून. स्त्रीने मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं आणि अतिशय घाबरली, आता काय करावं. परंतु काही जरी झालं तरी सत्याचा धर्म हा स्वीकारला पाहिजे, सत्यच बोललं पाहिजे, मरण आलं तरी चालेल परंतु सत्य सोडायचं नाही. या उद्देशानं ती काही झालं तर आता काही होईल सत्य सांगूनच मच्छिंद्रनाथांना काय होईल ते होईल या आश्रयाने ती स्त्री मोठ्या करुण स्वरामध्ये म्हणाली, गुरुवर्य मला माफ करा. शास्त्र काय सांगतं, परोपकार करावा हे शास्त्र सांगतं. आपल्या हातातून एखादी जर चांगली गोष्ट घडत नसतील तर काही हरकत नाही, परंतु ह्या हाताने वाईट गोष्ट तरी करू नये. आपल्या हाताने जर वृक्ष लागवड जर होत नसेल तर कमीत कमी वृक्ष तरी तोडू नयेत. काय सांगतो शास्त्र, काय सांगतं शास्त्रार्थ, आपल्या हातून जर चांगलं कार्य घडत नसेल वाईटही करू नये. एखादा यात्री तीर्थयात्रेला जर निघाला, आपल्याच्यानं तीर्थयात्रा घडत नाही ना, काही त्याबद्दल पाप नाही, परंतु एखादा तीर्थयात्रेला जात आहे त्याच्या मार्गे आडकाठी घालू नये. अजून ती स्त्री मच्छिंद्रनाथाला पुढे सांगते, महाराज धन्य आहे हा शास्त्रार्थ. एखाद्याचं लग्न जमवणं आपल्याला जर शक्य होत नसेल तर कमीत कमी त्याचं लग्न मोडू तरी नये. आपल्या जर बोलण्यामुळं एखाद्याला जर त्रास होत असेल तर आपलं नाही बोललेलं कधीही चांगलं. आपल्या पतीचं बोलणं पुत्राला सांगून पती आणि पुत्रामध्ये भांडणं लावून देत जाऊ नये. सुनीने सासूविषयी वाईट बोलून दुष्कर्म आपल्या अंगावरती ओढून घेत जाऊ नये. हे आहे शास्त्र, हा आहे शास्त्रार्थ. परंतु महाराज त्यावेळी मला हे ब्रह्मज्ञान नव्हतं, आणि ते ब्रह्मज्ञान नसल्यामुळं तुम्ही जे मंत्र विभूती दिलेली होती ती विभूती घेऊन मी माझ्या मैत्रिणींकडे गेले, शेजारणींना विचारलं की आज माझ्या घरी एक जती आला होता आणि पुत्र व्हावा यासाठी त्याने विभूती दिलेली होती, आणि विभूती खाल्यानंतर मला पुत्र होणार आहे.
त्या स्त्रियांचं बोलणं ऐकलं आणि अशा विभूतीने कुठं पुत्र होतात काय त्या स्त्रियांनी सांगितले. त्या स्त्रिया म्हणाल्या, म्हणले असे जोगडे फिरत असतात, म्हणले दिवसा मंत्र विभूती देते. त्या स्त्रीची कुत्री करून दिवसभर सोबत घेऊन फिरतात आणि रात्री त्या कुत्रीची परत स्त्री करून तिला आपल्या सोबत घेऊन झोपतात, तिच्यासोबत काम भोग घेतात, असं मला घाबरवून सांगितल्या. आणि मला दुर्बुद्धी सुचली आणि मी ती मंत्र विभूती जी आहे, मी ती मंत्र विभूती दुर्भाग्यानं या उकिरड्यावरती फेकून दिली. ती स्त्री अतिशय दुःखी होऊन अतिशय दीनवदन वाणीने मच्छिंद्रनाथाला बोलत आहे, झालेली संपूर्ण हकीकत सांगत आहे. नाथा मला माफ करा, माझ्या हातून मोठा अपराध घडलेला आहे. हा अपराध क्षम्य करण्यासारखा नाही, परंतु आपण साधू आहात, दीनदुःखितांना प्रत्येकांना आपण उदार अंतकरणानं माफ करता. तुमचं साधूंचं हृदय आहे, मला माफ करा असं सांगितल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी म्हटलं, ठीक आहे, तुझे म्हणतेस ते ठीक आहे, मी सगळं मान्य करतो, परंतु मी जी दिलेली विभूती आहे ती कुठं आहे? महाराज, ती विभूती मी माझ्या सख्यांच्या सांगण्यावरून पाठीमाग जो गोठा होता त्या गोठ्यामध्ये उकिरड्यावर टाकून दिली. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, सरस्वती, ती विभूती केवळ विभूती नव्हती, साक्षात संजीवनी मंत्र प्रभावित केलेली ती विभूती होती आणि साक्षात हरिनारायणाचा अवतार होता. चल जागा मला दाखव, कुठं आहे ती विभूती? मच्छिंद्रनाथांनी असं सांगितल्याबरोबर सरस्वतीनं मच्छिंद्रनाथाला त्या उकिरड्याकडे घेऊन गेली आणि उकिरड्याकडे दाखवली. महाराज, या ठिकाणी टाकलेली आहे ती विभूती. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, उकिरड्यावरती मोठा भला मोठा ढीग झालेला आहे आणि भल्या मोठ्या त्या ढिगाकडे पाहून मच्छिंद्रनाथ म्हणतात, हे हरिनारायणा, मी मच्छिंद्रनाथ प्रत्यक्ष तुझा या उकिरड्यामध्ये जर संचार झालेला असेल तर मी मच्छिंद्र, तू 12 वर्षापर्यंत या उकिरड्यामध्ये राहिलास म्हणून तुझं नाव गोरक्ष असं ठेवत आहे आणि मी हाक देत आहे तुला, असं म्हणून मच्छिंद्रनाथांनी हाक मारली, गोरक्षनाथ, गोरक्षनाथ. गोरक्षनाथ ही हाकानी पडल्या बरोबर त्या उकिरड्यामधून आवाज आला, गुरुदेव. आणि तो आवाज ऐकून सरस्वती आणि मच्छिंद्रनाथ थोडं पुढे सरसावले. उकिरड्यामधून आवाज आला, गुरुदेव, मी गोरक्षनाथ, मी 12 वर्षापासून या ठिकाणी आहे, परंतु मला हातपाय या उकिरड्याच्या या जे शेण आहे या शेणाच्या ढिगामुळे मला हातपाय माझे हलवता येत नाहीयेत, तुम्ही मला वर काढा. असा आवाज ऐकल्याबरोबर मच्छिंद्रनाथांनी हातामध्ये खोरं घेतलं आणि खोरं घेऊन टोपलं घेऊन त्याच्यामध्ये शेण भरून हळूच काढू लागले. मच्छिंद्रनाथ त्या उकिरड्यामधून शेण काढत आहेत. शेण काढून खड्डा केला आणि खड्डा करून बघितला तर काय, चारी बाजूकडून सर्वत्र चहुदिशेकडे प्रकाश, देदीप्यमान असा प्रकाश निर्माण झाला. तो बाळार्क मच्छिंद्रनाथांनी बाहेर काढलं. सगळ्या या चहुदिशामध्ये सगळ्या देदीप्यमान झाल्या. चंद्र ज्याप्रमाणे चमकावा त्याप्रमाणे सगळ्या दिशा चमकत होत्या. विजेचं ज्याप्रमाणे तेज लखलखाट डोळ्याला अंधारी आणतं त्याप्रमाणे तो दिव्य आणि तेजस्वी पुत्र पाहिला. गोरक्षनाथाच्या शरीराचं वर्णन आहे. गोरक्षनाथाचे जे पायाचे जे तळवे होते का, सुंदर आणि सुकुमार कोमल असे पायाचे तळवे, नीलवर्ण घोटे, सरळ कर्दळीसारख्या सरळ
पिंढऱ्या आणि मांड्या होत्या. त्याच्यानंतर विशाल असं वक्षस्थळ होतं. सरळ हात, सरळ बोटे आणि दिव्य असे नख होते. दिव्य नखामध्ये सुद्धा तेज होतं. मच्छिंद्रनाथाचं, गोरक्षनाथांचं ते रूप सरस्वती आणि मच्छिंद्रनाथांनी पाहिलं. दिव्य तेजाचा पुतळा आणि 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सामावून जावेत या वर्णनापुढे दिव्य असा तेजस्वी चेहरा पाहिला. आणि त्या दोघांनाही वाटलं की साक्षात शेषशाही भगवान विष्णू या ठिकाणी वैकुंठ सोडून या अवनीवरती अवतरले का काय असं वाटू लागलं. तो दिव्य पुत्र पाहिला आणि सरस्वतीच्या मनामध्ये त्या पुत्राविषयी मोह निर्माण झाला, पुत्राविषयी प्रेम निर्माण झालं. आणि सरस्वतीला अतिशय वाईट वाटू लागलं, रडू लागली, दुःख करू लागली. आणि दुःखामध्ये रडत मच्छिंद्रनाथांनी सरस्वतीचा आवाज ऐकला आणि म्हटलं, सरस्वती, दुःख करून आता काही नाही. जे तुझं नव्हतं ते तुला भेटणार कसं? आपल्या जे प्रारब्धामध्ये आहे तेवढंच भेटत असतं. जे प्रारब्धामध्ये नाही ते भेटत नाही. तू आता दुःख करून आता काही अर्थ नाही. आणि म्हणले, आता जर रडलीस तर मी महाभयंकर तपस्वी आहे. म्हणले, मला राग जर आला तर मी शाप जर दिला तर तू जाग्यावर भस्म होशील. मच्छिंद्रनाथाचा राग सरस्वतीने ऐकला आणि म्हणले, आता आपली काही धडगड नाही. आपण या ठिकाणाहून गपचूप निघून गेलेलंच फायद्याचं राहील. असा विचार करून सरस्वती त्या ठिकाणाहून निघून गेली. मच्छिंद्रनाथांनी 12 वर्षाच्या गोरक्षाला सोबत घेतलं. डोक्यावरून कुरवाळून हात असा फिरवला. आपल्याकडे असलेली विभूती गोरक्षनाथाला लावली आणि गोरक्षनाथाला लावून नवनारायणाचा मंत्र गोरक्षनाथाला दिला. डोक्यावरती हात ठेवून कृपा केली. गुरुचा हात डोक्यावर पडल्याबरोबर गोरक्षाच्या देहामध्ये जो अज्ञानाचा अंधकार होता, अज्ञानाचा अंधकार निघून गेला. गुरुचा हात मस्तकावर पडल्यावर काय? आणि मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ त्या ठिकाणाहून पुढे निघाले. गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं. गुरुदेव, आज्ञा करा, काय आहे आपली आज्ञा? असं विचारलं. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला गुरुदीक्षा दिली, नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि गोरक्षनाथाला सांगितली, आपण तीर्थयात्रा करू. गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथासमवेत निघाले. पुढे ते फिरत 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 मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ तीर्थामध्ये तीर्थभ्रमण करत आहेत. आणि चंद्रगिरी गाव सोडून पुढे जगन्नाथाच्या दिशेनं दोघेही निघाले. आणि जगन्नाथाच्या दिशेनं निघालेले असताना वाटेमध्ये कनकगिरी नावाचं गाव लागलं. कनकगिरी गावामध्ये दोघेही आल्यावर 12 वर्षाचा बाळ मच्छिंद्र होता. आणि मच्छिंद्रनाथाला भूक लागली. क्षुधेने व्याकुळ झालेल्या मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला सांगितलं, गोरक्षा बाळा, मला खूप भूक लागली रे. तू काय कर, ही झोळी घे आणि गावामध्ये जाऊन, कनकगिरी गावामध्ये जाऊन भिक्षान्न मागून आण. आणि मला आता काही चालणं शक्य होणार नाही, मला खूप भूक लागली.
गुरुचे वचन, गुरुची आज्ञा शिरसावंद्य मानून गोरक्षनाथाने ती जोडी हातामध्ये घेतली आणि गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी निघाले. गावामध्ये फिरत 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 आल्यावर गोरक्षनाथाला एक घर दिसलं. सुदैवानं, योगायोगानं त्या घरामध्ये पितृपक्षाचं श्राद्धाचं जेवण होतं आणि तिथल्या अतिथींनी, तिथल्या यजमानांनी, जे त्यांनी बोलवलेले जे यजमान होते, सगळ्यांना जेवू घालून आता जे बाहेर जे राहिलेले जे आप्तवर्गीय होते त्यांना जेवू घालत होते. गोरक्षनाथ त्या दारासमोर येऊन हाक मारतात, अलख निरंजन. अलख निरंजनची हाक घरामध्ये आल्यानंतर स्त्रीच्या कानावरती पडली आणि तिने बाहेर येऊन बघितली तर एक साधू दारामध्ये उभा आहे. दिव्य आणि तेजस्वी दिसणारा हा साधू कोणीतरी दिव्य महात्मा आहे असं त्या स्त्रीला जाणवलं. आणि त्या स्त्रीने भिक्षान्न घेऊन एक पानामध्ये सगळे षड्रस पंचपक्वान एका पानावरती आणले, केळीच्या पानावरती, आणि ते पान त्या साधकाच्या हातात दिलं. गोरक्षनाथांनी पान घेतलं तर त्या स्त्रीनं काय काय वाढलं होतं. पंचपक्वान होते, भात, वरण, साजूक तूप, त्याच्यावरती विविध प्रकारच्या भाज्या, दूध, असं पंचपक्वानांनी भरलेलं पान गोरक्षनाथाच्या हातावर दिल्यानंतर गोरक्षनाथ त्या स्त्रीला म्हणतात, कसे माते, तुम्ही कोण आहे, कुठून आलेलो आहे, माझ्याबद्दल काहीच न विचारता तू मला हे पान दिलीस. यावरून मला जाणवतं की तू किती परोपकारी आहेस आणि सामान्य जीवाविषयी, सामान्य माणसाविषयी तुझ्यामध्ये दान देण्याचा जो भाव आहे तो आज माझ्या लक्षात आला. खरंच माते, तू धन्य आहेस. बघ म्हणले, तू भात वाढलेला आहे या पात्रावर, तू वाढलेल्या भातामध्ये महादेवाच्या पिंडीप्रमाणे हा भात दिसत आहे आणि त्यावरती तुझे वरण टाकलेलं आहे. महादेवाच्या पिंडीवरती सुवर्ण या सोन्याचं या ठिकाणी आच्छादन घालावं त्याप्रमाणे हे वरण दिसत आहे. महादेवाच्या पिंडीच्या भोवती जसं वेगवेगळ्या अन्नधान्याच्या राशी लागलेल्या असतात त्याप्रमाणे तू वाढलेल्या या भाताच्या भोवती पक्वान असे आहेत. अन्नाची स्तुती केली. स्त्रीला बोलत बोलत गोरक्षनाथांनी ते पान आपल्या झोळीमध्ये घातलं आणि मातेला भरभरून असे आशीर्वाद दिले. माते, धन्य धन्य माते, तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील माते, आणि माझ्याकडून तुला आशीर्वाद, कृपा, गुरु कृपारूपी आशीर्वाद त्या स्त्रीला देऊन मच्छिंद्रनाथ बघितली. आता भिक्षा आली आहे म्हणजे दोघालाही पुरून उरल एवढी आपल्याकडे भिक्षा आहे, आता कुठं मागत जावं. गोरक्षनाथांनी पान घेऊन मच्छिंद्रनाथाकडे आले. मच्छिंद्रनाथ झोपलेले होते. मच्छिंद्रनाथाला उठवलं. गुरुवर्य, उठा, मी भिक्षा मागून आणलेलो आहे आणि भगवंताच्या कृपेने आपल्याला षड्रस अन्न असं प्राप्त झालेलं आहे. मच्छिंद्रनाथांनी आपल्या शिष्याचे शब्द कानी पडलेले ऐकले आणि कानी मच्छिंद्रनाथ उठले. गोरक्षांनी ते पात्र गुरुला जेवायला वाढलं. मच्छिंद्रनाथांनी जेवण केले. जेवण केल्यावर त्यांचं पोट भरलं होतं, परंतु एक मनामध्ये आशा निर्माण झाली. त्या अन्नामध्ये वडा होता, वडा. मच्छिंद्रनाथाला वाटलं की वडा पुन्हा खावा, किंवा अजून एखादी वडा असता तर अजून तृप्त वाटला असतं. खरंच पुन्हा तो जो वडा होता उडदाचा, वडा खाण्याची इच्छा मनामध्ये राहून गेली. होत असं कधी कधी. मच्छिंद्रालाही तसं झालं. मच्छिंद्रनाथांनी म्हटले, तर आता गोरक्षनाथाला बोलवून दाखवावं किंवा नाही. मनामध्ये संकोच वृत्ती
मच्छिंद्रनाथाच्या मनामध्ये तयार झाली. गोरक्षनाथाला कळालं की आपल्या गुरुवर्याच्या मनामध्ये काहीतरी संकोच वृत्ती निर्माण झालेली आहे. गुरुवर्याच्या मनामध्ये काहीतरी प्रश्न आहे, तो प्रश्न सतावत आहे. गोरक्षनाथांनी विचारलं, गुरुवर्या काय झालं? कशाविषयी तुम्हाला संकोच वाटतो आहे? काय आहे तुमच्या मनामध्ये इच्छा? मला सांगा. मच्छिंद्रनाथांनी म्हटलं, गोरक्षा, बाळा तुला सांगावं किंवा नाही असं माझं मन वाटलं. सांगावं की सांगू नये अशी माझी दुविधा अवस्था झाली. तू जे भिक्षांना आणलं होतं का, त्याच्यामध्ये तो जो उडदाचा वडा होता मला फार आवडला बघ. गोरक्षा, मला ते वडा अजून खाण्याची इच्छा निर्माण झाली आणि अजून एक दोन जर वडे आणले तर माझं मन तृप्त होणार आहे. आपल्या गुरुच्या मनामध्ये वडे खाण्याची इच्छा अर्धवट राहिलेली आहे. गुरुचा आत्मा आपल्या तृप्त झालेला नाही. आणि मच्छिंद्रनाथांनी म्हणले, गुरुवर्या त्यात काय, आता जातो मी, घेऊन येतो वडे. तुम्ही काळजी करण्यासारखं काही कारण नाही आणि तुम्हाला मी आज वडे चारणार. वडे चारतो म्हणून निघालेले मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ त्या स्त्रीच्या दारामध्ये आले. अलक निरंजन. परत असा आवाज द्वारावरती आला आणि ती स्त्री आली. पाहते तर काय, पुन्हा तोच जोगी भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे. त्या स्त्रीने सांगितलं, काय म्हणली साधका, काय म्हणली? आत्ताच थोड्या वेळाखाली दिली होती म्हणली तुम्हाला भिक्षा, अजून काय, अजून कशाला आला? मच्छिंद्र गोरक्षनाथांनी हात जोडला आणि म्हटलं, माते, तू दिलेल्या त्या भिक्षांनामध्ये तू मला काही वडे दिलेले होतेस आणि तू जे दिलेले वडे होते माझ्या गुरुला फार आवडले आणि ती अजून वडे खाण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. स्त्री नाही केली, बरं आहे की म्हणली, आपण खायचं, नाव पुढे करायचं त्या गुरुचं, आणि म्हणले जिबीचे चोचले पुरवायला माझंच घर भेटले का म्हणले? दुसऱ्या गावात काही घर नाहीत का म्हणले? का मीच भेटले? आणि एवढं सुंदर असं पक्वान बार बार भेटते का जेवायला म्हणले? पेंड आहे का म्हणली इथे? उठलं की येऊ लागलेत मैदाराला. त्या स्त्रीनं असं बोलल्यावर अन्न फुकट, बार बार अन्न फुकट मिळत नसतं हे उद्गार गोरक्षनाथांनी ऐकलं. म्हटलं, माते ठीक आहे, अन्न फुकट मिळत नाही, मग काय करावं लागते? त्यासाठी कष्ट करावं लागते. माय म्हणे, असं मागून खाल्यानं पोट भरणार. काय करू माते, काय करू मी सांग? परंतु आज मला वडा तो पाहिजेत, माझ्या गुरुला आवडलेला आहे. म्हणली, लय गुरु भक्ती, गुरु गुरु करायला लयच गुरु भक्ती दिसलेली आहे आणि चेष्टा करावी या उद्देशानं गोरक्षनाथाला ती स्त्री म्हणते, एवढ्या गुरुच्या जर आज्ञेचा असतील, एवढ्या गुरुच्या जे भक्तीचा असतील आणि तुला वडेच जर पाहिजे असतील का, दे तुझा एक डोळा काढून, देते मी तुला वडा. डोळा काढून दे. गोरक्षनाथांनी ऐकल्या बरोबर दोन बोट आपल्या डाव्या डोळ्यामध्ये गाठले आणि बुबुळ सगळं काढून हातावरती ठेवलं आणि हात पुढे केला आणि म्हणतात, हे माते, डोळा दे वडा. मच्छिंद्रनाथांनी डोळा काढल्या बरोबर डोळ्यामधून भळभळा रक्त अंगावरती वाहू लागलं. सगळ्या शरीराला रक्ताचा अभिषेक झाला. एखाद्या पर्वतावर पाण्याचा झरा लागावा आणि पाण्याचा झरा लागल्यावर त्याच्यातून जसं पाणी भळभळा वाहावं त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाच्या गोरक्षनाथाच्या डोळ्यामधून भळभळा रक्त वाहू लागलं. ती स्त्री घाबरली, अतिशय वाईट वाटलं तिच्या मनाला. तिचं हृदय होरपळ आणि पश्चाताप करू लागलं. माय, मी उगच म्हणले, माझ्या मनामध्ये तर असं काही पाप नव्हतं. थट्टा करावी या उद्देशानं मी म्हणले होते, परंतु या
खऱ्या शिष्यानं आपल्या गुरुसाठी डोळा काढून दिला हातामध्ये. त्या स्त्रीला अतिशय वाईट वाटू लागलं. आपण केलेल्या हे जे कार्य आहे, आपण केलेल्या कार्याची तिची तिलाच लाज वाटू लागली. मी असं का म्हटले आणि स्वतःला राग येऊ लागला. राग येऊ लागल्यावर त्या स्त्रीनं गोरक्षनाथाला हात जोडले आणि म्हटले, गोरक्षा, धन्य आहे तुझी गुरुभक्ती आणि तुझ्या भक्तीसाठी तू खरंच काढून देशील असं म्हटले नव्हते. मी थट्टा करावी या उद्देशाने म्हटले होते, परंतु तुझी खरी गुरुभक्ती आहे असं म्हणत घाईघाईनं स्वयंपाकघरामध्ये गेली. 5-7 वडे घेतले आणि 5-7 वडे घेऊन गोरक्षनाथाला देते. गोरक्षनाथाने म्हटलं, माते हे डोळा घ्या आधी. आपलं ठरलं होतं की डोळा घ्यायचा आणि मग त्या डोळ्याच्या बदल्यात वडा घ्यायचा. त्या स्त्रीला मनामध्ये पश्चाताप वाटू लागला. अतिशय दुःख विरहित होऊन अतिशय शोककळा त्या ठिकाणी पसरली. सर्वांगाने रक्त वाहत आहे गोरक्षनाथाच्या. आणि आपल्या बोलण्यामुळं एखाद्याच्या जीवाला त्रास झाला हे त्या स्त्रीच्या जिव्हारी लागले. आपल्यामुळं गोरक्षाला आता जन्मभर एक डोळा आंधळाच घेऊन फिरावा लागणार आहे. वाईट वाटू लागलं, दुःख वाटू लागलं. आणि त्या स्त्रीनं सांगितली, त्या गोरक्षनाथाच्या पायावरती डोकं ठेवून सांगितली, चुकलं महाराज, माझं क्षमा करा. तुमच्या देहाला त्रास द्यावा, तुमचा डोळा काढून घ्यावा अशी माझी इच्छा नव्हती, मुळीच नव्हती. मी थट्टा करण्याच्या उद्देशानं बोलले, परंतु तुम्ही खरोखरच डोळा काढून दिला. धन्य आहे तुमची गुरुभक्ती. डोळा काढल्यानंतर केवळ उरलं होतं बुबुळ आणि मधून रक्त वाहत होतं. गोरक्षनाथांनी वडे घेतले हातामध्ये आणि वडे घेऊन त्रास होत होता, भयंकर असा त्रास होत होता. डोळ्याला साधा कचरा जरी डोळ्यामध्ये गेला तर डोळ्यामध्ये त्रास होतो. तर विचार करा किती त्रास झाला असेल. डोळ्यामध्ये बोट घालून डोळा बाहेर उपसून काढून हातामध्ये घेऊन त्या स्त्रीने सांगितली, मला तुमचा डोळा नको, कृपा करून हे डोळा बी काही वडे बी घेऊन जावा. मच्छिंद्रनाथांनी हातामध्ये डोळा घेतला, वडे आपल्या झोळीमध्ये घातले आणि जे भगव वस्त्र घातलं होतं डोळ्याला असं गुंडाळलं आणि डोळ्याला गुंडाळल्यावर त्या त्रासाच्या त्या अवस्थेमध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे आले. गुरुवर्याला सांगितलं, गुरुवर्य, तुमच्यासाठी आणलो बघा मी वडे, खावा तुम्ही आता. गोरक्षनाथाच्या लक्षात होतं की आपण जर हा डोळा आणि झालेला प्रकार सांगितला तर गुरु ते वडे कदापि खाणार नाहीत. गोरक्षनाथाच्या लक्षात आलं आणि गोरक्षनाथांनी सांगितलं नाही. डोळ्यावरती पट्टी बांधली आणि गुरुवर्याला म्हणतात, गुरुवर्य खावा. मच्छिंद्रनाथांनी पाहिलं, गोरक्षा बाळा काय झाली तुझ्या डोळ्याला? खराब व्रतांत सांगितल्यावर खायची नाहीत म्हणून म्हटलं. गुरुवर्य, ते जात जात डोळ्याला फाटा लागला, कचरा गेला आणि कचरा गेल्याने डोळा लाल बंद झाला. मी असं कापड बांधला डोळ्याच्या भोवती. काय तुम्ही काय नाही, तुम्ही वडा खावा. मच्छिंद्रनाथाला राग आला आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात, माझ्या शिष्याला त्रास होतोय आणि मी या मिष्टान्नाचे मजे घ्यावेत असा माझा धर्म सांगत नाही. शिष्य एखादा अडचणीमध्ये आहे, हे जे तू आणलेले जे मिष्टान्न आहे
तू मला खरं सांग काय झालेला वृत्तांत आहे, नाहीतर ही तू आणलेलं मिष्टान्न गोमांस समजून मी फेकून देईन हे अन्न. हे बोलणं गोरक्षनाथांनी ऐकलं आणि गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाला हात जोडून खरा झालेला वृत्तांत काय आहे ते सांगितले. आणि सर्वप्रथम म्हणतात, हा जो झालेला वृत्तांत आहे त्या वृत्तांतामध्ये त्या स्त्रीचं काहीच चूक नाहीये आणि सगळी जी काही चूक आहे ती माझी आहे. तुम्ही त्या स्त्रीला काही शाप देऊ नका. मी त्या स्त्रीकडे वडे मागण्यासाठी पुन्हा गेलेलो असताना मी म्हटलो, माझ्या गुरुला वडा आवडलेला आहे, माते तू पुन्हा वडा दे. असं म्हटल्यानंतर त्या स्त्रीनं सांगितलं, हे असले मिष्टान्न फुकट भेटतात का माय, कष्ट करावं लागते त्याच्यासाठी. आणि लय गुरु गुरु म्हणलेला, एवढ्या गुरुच्या आज्ञेचा एवढ्या गुरुच्या भक्तीचा असतील तर दे एक मला डोळा आणि घेऊन जा वडे, असं त्या स्त्रीनं सांगितली. आणि मी डोळा काढून दिला. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाची ती गुरुभक्ती पाहिली आणि गुरुभक्ती पाहिल्यावर मच्छिंद्रनाथाच्या लक्षामध्ये आलं की हा दिव्य देहधारी हरिनारायणाचा अवतार सरस्वतीच्या पोटी जन्माला येत होता, परंतु ती अभागी नारी तिच्या पोटी हे पुत्ररत्न प्राप्त झालेलं नाही. त्या स्त्रीला नाथांनी म्हणून सुद्धा दाखवले होते, स्त्री सरस्वती कुत्र्या पुढी जर म्हणले पंचपक्वान नाही 65 प्रकारचे पक्वान जरी ठेवले, ती हाडाच्याच मागे पळणार कुत्र, ती कुठं पळणार, हाडाच्याच मागे पळणार. त्याप्रमाणे तुझ्या नशिबामध्ये हे नव्हतं. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाची ती गुरुभक्ती पाहिली आणि मनामध्ये गदगद झालं मन त्यांचं, अतिशय आनंदित झालं. काय मला शिष्य लाभलेला आहे. मच्छिंद्रनाथांनी म्हटले, गोरक्षनाथा कुठं आहे तो डोळा, द्या डोळा ते माझ्या हातामध्ये. गोरक्षनाथांनी एका हातामध्ये असलेला डोळा पुढे हात केला आणि दाखवला ते डोळा. मच्छिंद्रनाथांनी लगेच संजीवनी मंत्राचं प्रेरण केलं, संजीवनी मंत्राचा प्रयोग केला आणि संजीवनी मंत्र त्या डोळ्यामध्ये त्या मंत्राला सिद्ध होण्यासाठी सांगितलं. आणि ते डोळा घेऊन गोरक्षनाथाला त्या खोपणीमध्ये घातला आणि संजीवनी मंत्राच्या अस्त्राने त्या सिद्ध प्रयोगाने ते दोन्हीच्या दोन्ही डोळे अतिशय दिव्य आणि तेजस्वी दिसू लागले. खऱ्या अर्थाने आपल्या शिष्याची गुरुभक्ती आज फळाला आलेली होती. हे मच्छिंद्रनाथांनी पाहिलं आणि मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणतात, गोरक्षा बाळा, मी आज तुझ्यावरती खुश झालो आहे, आज तुझ्यावरती मी प्रसन्न झालेलो आहे. आज मी तुला, मला भगवान शंकरांनी, महाप्रभू श्री दत्तात्रेयांनी ज्या ज्या काही विद्या दिलेल्या आहेत, जी जी काही अस्त्रे दिलेली आहेत, जी कोणती शस्त्रे दिलेली आहेत, मी तुला सगळीच्या सगळी अर्पण करणार आहे. खऱ्या अर्थाने गुरुभक्ती फळाला आलेल्या गोरक्षाला मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी सगळीच्या सगळी अस्त्र, सर्व शस्त्र, शाबरी विद्येवर जे कवित्व केलेलं होतं, दिव्य असा शाबरी विद्येचा ग्रंथ गोरक्षनाथाला दिला. आपल्या सगळ्याच्या सगळ्या विद्या गोरक्षनाथाला दिल्या आणि गोरक्षनाथाची भक्ती पाहून मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले. काय आहे ही भक्ती, काय आहे गुरुविषयीचा आदर. धन्य ते गोरक्षनाथ आणि धन्य ते मच्छिंद्रनाथ. रामकृष्ण हरी. आजचा नवनाथ भक्तिसाराचा 9वा अध्याय समाप्त झालेला आहे.
आजची कथा अतिशय गोड आणि पवित्र अशी कथा. या कथेचं जे फलश्रुती आहे, या अध्यायाचं वाचन पठण मनन केल्यानंतर 14 विद्या प्राप्त होतील आणि 64 प्रकारच्या जे कला आहेत ते कला साधतील. या अध्यायाची भक्ती आहे. गुरुसाठी गोरक्षनाथांनी डोळा दिला. खूप खूप गोड कथा आहे. नवनाथ भक्तिसाराचा 10वा जो अध्याय आहे, 10व्या अध्यायामध्ये गहिनीनाथाचा जन्म आहे. ती कथा अतिशय गोड आहे. आजची कथा कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये अवश्य कळवा. रामकृष्ण हरी. आदेश.